नमस्कार. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर व्हिडिओ आहे ना आता थोडेसे आहे ना म्हणजे लेट येतील बरं का, कारण नेटवर्कचा इश्यू होतो त्यामुळं. आणि इथं जिथं आता मी बसलेले आहे ना ते आहे माहेरचं वातावरण. तर इथं जे मी बसलेले आहे ना, इथं कमीत कमी 40 ते 45 लोकवस्ती असलेले म्हणजे लोकसंख्या असलेले इथं जी वस्ती आहे ती होती. पण आता कालांतराने प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या हिशोबाने जिथं जिथं म्हणजे आपलं शेत असेल तिथं जाऊन घरं वगैरे बांधलेले आहे. आणि म्हणजे बऱ्यापैकी जण आता जिथं सोयीस्कर होईल किंवा रस्त्याच्या सोयीने होईल अशा ठिकाणी जाऊन आता वास्तव्य केलेलं आहे. तर आता इथं म्हणजे आहे आजूबाजूला घरं वगैरे आहे बरं का. पण इथं इथं जे आहे ना पूर्ण एका लाईनीमध्ये सर्वांचे घरं होते. आणि म्हणजे आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही एक अशा म्हणजे गावाच्या बाहेर राहत होतो असं कधी वाटलंच नाही. पण आता कसं आहे आणि पण आजही तिथं गेल्यानंतर जे आपण म्हणजे आम्ही लहानपणापासून तर आता इतके दिवस झाले तर तिथं गेल्यानंतर अजूनही वाटत नाही की इथं करमत नाही म्हणून. खूप म्हणजे भारी वाटतं बरं का. पण ते जुने दिवस आठवले की खूप म्हणजे असं एकदम भरगच्च भरलेलं असायचं. तर बघा इथं जंगल जवळच असल्यामुळं मोर आणि मोरंडी सगळेच असतात. म्हणजे जे आपला रानडुकरं वगैरे सर्व प्राणी जे आहेत ते इथं तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता मळ्यात राहिल्यानंतर आहे ना पाणी जे आहे ते विहिरीचंच असतं. तर बघा पाणी किती म्हणजे एकदम काचासारखं शुभ्र पाणी दिसत आहे. आणि इथं जनावरांसाठी टाकी भरून ठेवलेली असते म्हणजे जेणेकरून त्यांना आहे ना दिवसातून इथून पाणी घेऊन पाजलं जाऊ शकतं. विहीर आहे जवळच आहे, पण मग जाण्या येण्याच्या दृष्टीने इथं जवळ सायपन वगैरे केलेलं आहे म्हणजे पाईपलाईन. तर बघा इथं आता घरी यावर्षी ना पाऊस लेट झाला आहे त्याच्यामुळे नाहीतर आहे ना आम्ही ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस पाऊस झालेला असतो आणि मुली मस्तपैकी शेतामध्ये ना अशी खोपा वगैरे करतात. आता कोणी कोणी असे खोपे केलेले आहेत ते मला नक्की सांगा. आता मुली म्हणजे ना आत्ताची ही पिढी तरी थोडीशी घेते आहे, पण इथून पुढच्या पिढीनं हा खोपा काय होता आणि कसा असतो ते बिलकुल माहीत नाही होणार नाही. तर आता आम्ही इकडं गावाकडं असल्यामुळे ना गावात जे आहे ते असं काही खेळायला भेटत नाही. तर तिकडं गेल्यानंतर त्यांना मी ना मनमुराद हा जो आनंद आहे ना तो घेऊन देते. आणि आपण किती म्हणजे उच्च पदावरती जा आपण आपली नाळ जी आहे ती मातीशी जोडलेली पाहिजे. आणि मातीशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणजे मातीचं महत्त्व कळतं की या मातीपासून आपण काय शिकायला भेटतं. आणि खरंच मी ना मुलीने हे बघा त्यांनी किती छान असं इथं दरवेळेस गेल्यानंतर त्यांचं हेच खेळणं चालू असतं. आणि मीही त्यांना आहे ना बुक वगैरे काही घेऊन देत नाही अभ्यासाचं. काय 1-2 दिवस राहायचं असेल तर तेवढं एन्जॉयफुल इथं करतात त्या. तर बघा दिवसभर त्यांचा हाच खेळ चालतो. तेवढं जेवायपुरतं थोडंफार आत येतील, बाकी असाच खेळ चालू असतो. भरपूर असे मुलं आहेत तिथं खेळायला. आता मला भरपूर जण म्हणतात तुम्हाला तिकडं करमतं का, खूप डोंगर आहे. माहेरी गेल्यानंतर मी तर आधी पण सांगितलेलं आहे तिथं माडी नसली तरी चालेल, म्हणजे काही नसलं तरी चालेल, जेवायला नसलं तरी चालेल, पण आई वडील असले ना कुठेही जा करमतं. आणि जिथं आपण लहानचे मोठं झालो 18 वर्ष राहिलो आणि तिथं करमायचं नाही हा विषयच कसं म्हणजे लोक बोलतात कसं मला तेच कळत नाही. मला तर करमतं बाबा, मला गेल्यानंतर इकडे यायला पण नको होतं. आणि बाकी चालच ज्याचं त्याचं कोणी मनापासून बोलतं किंवा टोचून बोलतं हे काय मला माहीत नाही, पण बोलतात बरं का की तिकडं करमतं का म्हणून. तर हा लहानपणीचा खेळ आहे ना हाही मी प्रत्येक खेळ मुलींना तिथं शिकवते. काय असेल लपंडाव असेल काय प्रत्येक खेळ जो आहे ना तो म्हणजे विदाऊट ऑनलाईनच्या दुनियेत. आणि तिकडे रेंज वगैरे नसते बरं का. तर आता नाही ते स्वयंपाकासाठी केलेलं होतं. तर आता इथं 2च जण असतात आणि याचा काही विषय येत नाही. आता गॅस पण भरून भेटतो आणि एकदा गॅस भरून आणला तर 2-3 महिने हमखास जातो. तर काही एवढा विषय येत नाही. तर आहे ना मग ते काढायचं ठरवलं होतं. बाकीच्याकडे तुम्हाला दिसत असेल खूप छान म्हणजे जवळजवळच घरं वगैरे आहे. तर त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन येत नाही. जसं घरासमोर मस्त असे फुलांचे म्हणजे ते काय म्हणतात गुलमोहराचे लिंबाचं झाड होतं पण ते आता वाळलेलं आहे. तर सकाळी सकाळी न गेल्यानंतर मी हे जे काम आहे ते करायला घेतलं. आता याच्यानंतर तुम्हाला दिसेलच मी इथं पूर्णपणे जे आहे ते साफ केलं होतं. तर सकाळी सकाळी ना या कामाला मी जे आहे ते बिलगले होते. तर माहेरी गेल्यानंतर मी म्हणजे आरामही करते आणि मला जेवढं होईल तेवढं कामही करते, कारण तेही माझंच घर आहे. आता काही जण असे असतात ना, तुम्ही जर शक्यतो भाऊ नसेल तर जास्तीत जास्त माहेरी गेला तर म्हणता घेण्यासाठी येते आणि गेलं नाही तर म्हणतात लक्ष देत नाही. आई-वडील जर माहेरी आले म्हणजे मुलीकडे आले तर म्हणतात जावयाच्या दारात पडून असतात. आणि जर आई-वडील जे आहे ते आलेच नाही तर ते म्हणतात की यांना कोणी विचारत नाही. म्हणजे मुलगा असणारे लोक आहे ना समोरच्याला मुलगा नसेल तर इतकं खालच्या लेवलला बोलतात ना, तर काही मापच नाही. तर आता
भरपूर जण आहेत बरं का. तुम्ही म्हणत असाल काय मुलाचं, पण मी अनुभवते आहे. तिला म्हणजे माझा भाऊ जेव्हापासून गेलेला आहे तेव्हापासून माझ्या आई-वडिलांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाते, कोण कसं वागतं, कोणी का असेना त्या ठिकाणी नातेवाईक असो किंवा कोणीही असो, म्हणजे एकदम असं लो क्वालिटीचं समजतात. बाकी प्रत्येकाला तिथं जायचं आहे, ज्याला मुलं आहे त्यालाही तिकडं जायचं आहे आणि ज्याला नाही आहे त्याला पण वरतीच जायचं आहे. कोणी संग काही घेऊन जाणार नाही आणि मुलगा असो किंवा मुलगी कोणीही चोपाळा देत नाही. तर बघा पाऊस इथं म्हणजे जो आहे ना, म्हणजे वातावरण एवढं नव्हतं बरं का, पण बऱ्यापैकी पाऊस आला होता बघा. तर पाऊस आल्यानंतर मस्त अशा जे डोंगर आहे ना त्यावरतून पाणी जे आहे ते व्हायला लागलं होतं आणि एवढंच पाऊस झाला बरं का. याच्यानंतर पाऊस काय हा झालेलाच नाही. तर मस्त असं आहे ना, रिमझिम पाऊस चालत होता आणि म्हणजे तिथं कसं डोंगर असल्यामुळे ना गरम गरम होत होतं, तर गारवा निर्माण झाला होता आणि खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर तर असं वाटत होतं अजून 1-2 दिवस इथं राहायला पाहिजे, पण मुलींची शाळा चालू झाल्यामुळं मला काही राहता आलं नाही आणि पाऊस येऊन गेल्यानंतर खूप छान असं निरभ्र आकाश झालं होतं. तर माझा बोलण्याचा स्पीड जास्त आहे. तर आई-वडिलांची इथं गेल्यानंतर एकमेव ते असं ठिकाण असतं का जिथं आपण जे मागितलं ते आपल्याला जेवायला भेटतं. तर इथं मस्त अशा आहे ना, कोरड्या गवारीच्या शेंगा होत्या, रश्श्याची गवारीच्या शेंगा, कांदा, भत्ता म्हणजेच भेळ. खूप छान असं मस्त आई-वडिलांसोबत मस्त असं जेवण केलं आणि बघा आता इथे ना, जी आंब्याची ताटी आहे ना, ही पूर्ण ताटी होती आणि इथं आम्ही ना सूरपारंब्या खेळायचो. आता इथं झाडं वगैरे काही राहिलेलं नाही आणि बाकीचे जेवढे आमच्यासोबत होते सगळे आता सगळ्यांचे लग्न झालेले आहे, मुलं वगैरे झालेले आहेत. तर ज्याचे त्याच्या व्यवसायात कोणी नोकरीनिमित्त बाहेर गेलेलं आहे, कोणाचे लग्न झालेले आहे. तर इथं हे जे झाड आहे ना आंब्याचं, त्याला खूप असे छान आंबे येतात. तर तेच मी आणले होते मला घरी याच्या लोणचं करण्यासाठी. तर बघा आता याला काय म्हणतात मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर याला आहे ना काठोट म्हणतात आणि पूर्वीच्या ज्या बायका आहे ना त्या या काठोटीवरतीच भाकरी करायच्या. आता याच्यावरती भाकरी काही करत नाही, पण मांडे करण्यासाठी याला जे आहे ना कपडा बांधून मग ते मांडे करायला घेतले होते. आता धोंड्याचा महिना चालू होता, तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीने यावं आणि आपल्या घरी जे आहे ते 2 घास का होईना धोंड्याच्या महिन्यात जेवण करावं. तर आता माझ्या आईचं पण तेच आहे, की मी आहे तोपर्यंत ये बाबा, नंतर तुम्हाला कोणी ये जा म्हणणार नाही. आणि मला तिचं हे वाक्य ऐकलं, की मग असं वाटतं नको. दिवस म्हणजे कसं आहे ना, पटपट बदलून जातं आणि आई-वडिलांची इच्छा जी आहे ती थोडे-थोडे, छोटे-छोटे इच्छा असतात, त्या आपण पूर्ण नाही करू शकलं तर मग आपण मुलंच कसली. तर मग आहे ना तिच्या शब्दाला मान देऊन म्हटलं बरोबर बरं आम्ही येतो. तर 2 ते 3 दिवस राहिलं होतं. तर तिने छान अशी मांडणी केली आणि बघा इकडं मांडणी चालू असताना मुलांचा खेळ बघा कसा चाललेला होता. तर हा सर्व व्हिडिओ आहे ना मी 2 ते 3 दिवसाचा घेतलेला आहे. तर त्यामुळे थोडंसं मिसमॅच होईल. तर दुसऱ्या दिवशी छान असा निरभ्र आकाश होतो आणि इथं आहे ना हिची गार सावली असते. तर मुली इथंच माती झाली का हे खेळायचं, हे झालं का ते काय आता कोणता खेळ चालू होता मला माहीत नाही. पण बऱ्यापैकी इथं त्यांचा खेळ रंगलेला होता आणि एवढे अजून यातले तर काही नव्हते पण. तर हे सगळे आता तिथं गेल्यानंतर यांचा खेळ झाल्यानंतर आहे ना मग यांना जेवायला वगैरे तिथंच दिलं आणि आता मांडे होत आले होते. तर म्हटलं चला आपणही थोडे करून बघूया. तर या मांड्यांचं असं असतं पीठ जर म्हणजे मांड्यांचे गहू जर व्यवस्थित असले तर मांडे चांगले येतात. पण जर गहू जर थोडेफार जरी म्हणजे दळण्यात काही प्रॉब्लेम झाला तर एकही मांड्यावरती जात नाही आणि खरंच म्हणजे पूर्वी कसं होतं ना मांडीचे गहू खूप छान असायचे, पण आत्ताचे म्हणलं ना कसंही दळा तुम्ही काहीही करा, पण कधी-कधी मांडे जे आहे ते जमतच नाही. खूप म्हणजे एक तर मोठा स्वयंपाक असला तर खूप रिस्की असतं म्हणजे एवढे कारण खूप आमंत्रणं देऊन ठेवायचे आणि जर मेन म्हणजे जे मांडे आहेत तेच जमले नाही तर खूप वैताग होतो. तर इथं मी केला, पण तो काय बऱ्यापैकी जमला कारण पीठ जे आहे ना ते म्हणजे त्याचे मांडेच एवढे म्हणावं असे काही जमत नव्हते. तर मी एक करून पाहिला, पण शेवटी तो जो आहे ना फाटलाच. तर कोणतीही कला म्हणजे काम जे आहे ते सोपं नसतं बरं का. प्रत्येक म्हणजे आपण म्हणतो हां, मांडे करणं काही नाही सोपं आहे, असा हात करायचा, तसा हात करायचा. पण केल्याशिवाय ते समजत नाही. म्हणजेच देवळात गेल्याशिवाय जसं देवाचं दर्शन होत नाही, तसंच काहीतरी म्हटलं तरी चालेल. तर बघा इथं थोडासा जो आहे तो फाटला होता. तर छान असा तो जो आहे ना मी भाजून घेतला आणि इथं बघा पुन्हा मुलींचे ना अहो आले होते. तर अहोंना खूप आवडलं होतं त्यांचा तो खेळ आणि इथं ते बघा काय स्लॅबचं वगैरे काहीतरी चालू होतं त्यांचं खेळण्या बनवायचं आणि त्यांनी इथं मस्त असं मातीचं घर बनवलं होतं. त्याच्यात पिंड वगैरे पुन्हा गणपती बाप्पाची मूर्त पण बनवली होती. खूप छान असं काही काही बनवलं होतं. तर बघा इथं मस्त असा बंगला पण मातीचा बनवलेला होता. तर बघू शकता त्याला खूप छान अशा स्टेप आहे आणि अशा पद्धतीने मस्त असा जे त्यांचं खेळणं होतं ते
अहोनी बघितलं आणि आता इथे ना मला रशीची तयारी करायची होती. तर बघू शकता तुम्ही मम्मीचं कसं आता किचन आहे, पण किचनवरती तिला काय स्वयंपाक जमत नाही कारण दोघांचा स्वयंपाक असतो. आणि मग इथे ना मस्त अशी मी रशी जी आहे ती करायला घेतली. तर आता आपणच करायचं आणि आपणच खायचं, तर काही विषयच नाही आहे. तर मग इथे ना मी आता मम्मीला जे आहे ते मांडे करण्यात मदत केली. बाकीचा ना वरचा जो स्वयंपाक आहे, रशी असेल, भात असेल, रस असेल किंवा भजे वगैरे असेल तर ते सर्व मीच केले. तर इथे ना आंबे पाण्यामध्ये टाकून ठेवले होते जेवढे पाहिजे तेवढे. तर आपले काही आमंत्रण एवढे जास्त नव्हते कारण करायला कोणी नसतं आणि एवढं जास्त हे करत बसण्यापेक्षा मी म्हटलं बाई आता आम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी शाळा होती त्याच्यामुळे मला यायचं होतं. तर म्हटलं चला आम्ही ना तुझ्या आमंत्रणानंतर बघ आधी आम्हाला जाऊ दे. तर मग मी ना मस्त असं इथं स्वयंपाक केला आणि आता तिलाही वयानुसार एवढं काही म्हणजे जे आहे ते झेपत नाही की प्रत्येक गोष्ट पुढं होऊन करायची आणि खरंच नाही होत काही. शारीरिकपेक्षा ना मानसिक टेन्शन माणसाला खूप खचवतं. तर इथे ना आता स्वयंपाक वगैरे मी झालं होतं, रस्सी पण झाली होती म्हणजेच कटाची आमटी. आणि इथं थोडासा रील शूट करण्यासाठी ना मग आपला हा सर्व काम करून झाल्यानंतर साडी वगैरे काही मी चेंज केली नाही. पण हाऊस काय म्हणता ना काही कोणतंही म्हणजे गोष्ट साजरी करण्यासाठी पैसाच पाहिजे असं काही नाही, हाऊस पाहिजे. आणि तीच हाऊस मी इथं आल्यानंतर पूर्ण करून घेते. तर बघा इथं छान असेल ना मग रीलसाठी छोटी छोटी जे आहे ते शूट करून घेतले आणि मग जी जेवणाची वगैरे आहे ती तयारी केली. तर चला आता आहे ना जेवायला तयारी करून घेऊयात. तर मस्त असा स्वयंपाक इथं रेडी झाला होता. तर डेकोरेशन वगैरे काहीही केलं नाही कारण आधीच एवढे दमले होते तर काही करण्याची इच्छाच राहिलेली नव्हती. थांबा 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 बसा आता. तर जेवण वगैरे झालं आणि सर्वांचं म्हणजे दोघांचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर म्हणजे ना मला ओटी भरायची राहिलेली होती. तर 1-2 दिवसांनी पुन्हा मी गेले आणि मग जी ओटी आहे ती आईची भरून घेतली. तर या धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी भरावं असं म्हणतात. तर संध्याकाळच्या वेळेस गेले गेले होते नंतर आणि जी ओटी आहे ती छोटंसं डेकोरेशन केलं, पटपट असं डेकोरेशन करून घेतलं आणि मग जी ओटी आहे ती आईची भरली होती मी. तर व्हिडिओ टाकायला नको म्हटले होते मी, पण आमचे अहो म्हणतात की आहे ती परिस्थिती दाखवायला कधीच लाजायचं नाही आणि लोकं काय म्हणतील याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. तर खरंच काही गोष्टी मला त्यांच्या सपोर्टमुळे शक्य होतात, नाहीतर मी एकटी काही करूच शकत नाही. तर काही काही गोष्टी ज्या आहेत त्या मला बऱ्यापैकी सजेशन त्यांचंच असतं की म्हणजे काही म्हणजे माणूस हा असा आहे की म्हणजे तो काय देव नाही आहे, प्रत्येक गोष्टीत चुकतो तसं मीही चुकते. पण बऱ्यापैकी ते ते चुकत असले तरी मी सांगते आणि मी चुकत असेल तर ते मला सांगतात. तर बघा छान असं इथं ना जी पूजा आहे ती मी करून घेतली होती.
आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला. तर चला माहेरचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.